की साहेब बँकेला एखादा पत्र द्या किंवा तुमचा एखादा फोन जाऊ द्या, त्यावेळेला तो फोन सुद्धा करण्याची किंवा एखादा पत्र देण्याची सुद्धा तसदी हे राजकारणी घेताना दिसत नाहीयेत. विचित्र आहे खरं तर. खरोखर धक्कादायक असं वास्तव, विदारक वास्तव आपल्याला ऐकायला मिळत आहे सिद्धार्थकडून. म्हणजे प्रश्न हाच पडतो, म्हणजे एक व्हर्च्युअल व्हॅल्युएशन केलं गेलं. मी तर म्हणून व्हर्च्युअल ब्रँड तो, कारण मुळात एक एअरलाईन्स जिचं प्रॉफिट मेकिंगच सुरू झालं नव्हतं त्या ब्रँडचं एवढं मोठं व्हॅल्युएशन केलं गेलं किंगफिशरच्या, आणि त्यांना कर्ज दिले. इकडे शेतकरी स्वतः सातबारा घेऊन जातो, त्याला मात्र महत्त्व दिलं जात नाही. विश्वासजी, एक आणखी आकडा जो समोर आला मगाशी, खरं तर तुमच्याकडूनच मला ही आकडेवारी मिळाली आहे, हे सुद्धा मी सांगतो, श्रेय विश्वास उदगी यांचंच आहे, की 2.10 लाख कोटीची उद्योगांना कर्जमाफी दिली. अनेकदा अर्थतज्ञ सांगता, हो 72,000 कोटी दिलेत, शेतकऱ्यांचे माफ केले, पूर्ण अर्थव्यवस्था त्यामुळे मुडीस येईल. हे नेमकं काय यातलं? 2008 मध्ये जे जागतिक संकट आलं, आर्थिक संकट, म्हणजे विदेशातल्या सगळ्या बँका कोसळल्या, विमाधंदा कोसळला, मार्केट कोसळलं, तर या देशामध्ये सुद्धा मंदीची झाड लागली. पण या देशामध्ये मंदीची झळ फार मोठ्या लागली नाही, कारण का पब्लिश्ड बँका या ताटमानेने काम करत होत्या आणि त्या नफ्यात होत्या. अशा कालखंडात एक म्हणजे दुष्काळ मात्र शेतीमध्ये होता, आणि त्या कालखंडात UPA गव्हर्नमेंटने, शरद पवार यांनी एक चांगला निर्णय घेऊन जवळजवळ 60,000 कोटी हे कर्जमाफी केली, आणि वास्तविक ती 72,000 कोटी होती. ते आम्ही जस्टिफाय केली, कारण का ते अतिशय योग्य काम केलं. किंवा आजही अशाच तऱ्हेने पीक कर्ज किंवा शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं असं माझं जाहीरपणे सांगणं आहे. त्यामुळे ते त्यावेळेस बँक व्यावसायिक असून सुद्धा बँकांमधीलच आहात, तरी सुद्धा तुमचं मत. पण त्याचं एक असं चुकीचं आर्ग्युमेंट आजचे राज्यकर्ते करतात की बँक या पीक कर्जाला माफी किंवा शेतकऱ्यांच्या कर्जाला माफी दिली की बँकांना फायदा होतो. तर त्यावेळेस सरकारने बँकांना ते 72,000 कोटी दिले ना, कारण का बँका बहुतांशी सरकारच्या मालकीच्या होत्या, म्हणून सरकारने ती एक प्रकारची सबसिडी दिली कर्जमाफी करता. हे चांगलं काम केलं. पण म्हणून कर्जमाफीनंतर बँका नफ्यात येतात असं आजचे राज्यकर्ते म्हणायला लागले, तर हे विकृत राजकारण आहे. आत्ता जर शेतकरी आत्महत्या करतोय आणि कर्जाने, सावकाराच्या किंवा बँकेच्या कर्जाने तो होरपळून निघत असेल, तर त्याला वाचवणं महत्वाचं आहे. म्हणून जर आता कर्जमाफी झाली, दुसरीकडे 2.10 लाख, म्हणूनच मी सांगतोय की 2008चा उल्लेख याच्यासाठी मी केला की 2008 ते 2013 पर्यंत 1 लाख कोटी कर्जमाफी झाली. आणि परवा इंडियन एक्सप्रेसमध्ये राईट टू इन्फॉर्मेशनचा वापर करून इंडियन एक्सप्रेसने हे सांगितलं की 114 लाख कोटी हे कर्जमाफी झाली, आणि फक्त 2.5 वर्षात. मग एकूण किती झाली? तर 210 लाख कोटी, 2.10 लाख कोटी ही कर्जमाफी झाली. मग ही कोणाची झाली? तर ज्या मोठ्या कर्जदारांनी कर्ज घेतली आणि वापस नाही केली, आणि काही जुने मोठे कर्जदार होते, त्यांची बँकांच्या बॅलन्स शीटमधून आता ह्याच्या पुढे कर्ज वसुली होणार नाही म्हणून ते राईट ऑफ करा. मग त्यांना जर तुम्ही एक वेवर देता आणि राईट ऑफ करता, तर मग ह्या शेतकऱ्याला जर राईट ऑफ केला, मी तुम्हाला सांगतो 50,000 कोटीच्या आतमध्ये ही शेतकऱ्यांची महाराष्ट्रातली कर्ज आहेत. सरकार आणि बँका दोघांनी मिळून जर विल पॉवर दाखवली तर या कर्जांना मोठा रिलीफ मिळू शकतो. त्यातून बँका काही बुडणार नाहीये. शेतकऱ्यांसाठी येणार तरी कोण? प्रश्न तोच आहे ना. म्हणजे 2.10 लाख कोटीचं कर्जमाफी उद्योगांना, बड्या धेंडांना मस्त आरामात दिली जाते. त्यासाठी म्हटलं जातं की अरे तसाच मदतीचा हात दिला पाहिजे ना, उद्योग उभे राहिले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र जप्तीचा वरवंटा येतो, आणि आपल्या इंदापूरचा एक शेतकरी स्वतःचं जीवनच संपवतो. पुणे जिल्ह्यातील आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे आहेत, मी मराठीचे हेमंत चापुडे आज आपल्या न्यूजरूममध्ये आपल्यासोबत आहेत. हेमंत, ग्रामीण भागात तुम्ही नेहमी फिरत असता, शेतकऱ्यांशी संवाद साधता, त्यांच्या सुखदुःखात तुम्ही सहभागी होता. काय स्थिती आहे ग्रामीण भागातील? भोईटे सर, जर कर्जाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सर्वसामान्य शेतकरी जेव्हा बँकांकडनं कर्ज घेतो, पण त्याच्यासाठी नेहमी बँका कर्ज वसुलीसाठी जातात. कुठेतरी वर्ष पूर्ण होत नाही, तेच बँका लगेच त्या शेतकऱ्यांना टॉर्चर करत असतात की तुमच्या जमिनीवरती जपतील, तुमच्या घरावरती जपतील. त्यामुळे हा शेतकरी कुठेतरी नाराज होतो. त्यामुळे कुठेतरी त्याच्यापुढे एक कर्ज वसुलीचा जो बँकांनी तगादा लावला त्यामुळे तो कुठेतरी एक आत्महत्येच्या मार्गाकडे वळतो, विषप्राशन करतो, जाळून घेतो स्वतःला, ह्या कुठं गळफास घेतो. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे नक्कीच कुठेतरी संकट आलेले असतात. दुसरीकडे जर बोलायचं झालं तर विजय माल्यांसारखा एक उद्योगपती 10,000 कोटीचं कर्ज बुडून परदेशात निघून जातो, पण त्याच्यासाठी कुठलेच नियम लागत नाहीत. शेतकरी ज्यावेळेस कर्ज घेतो तो जमिनीत हे करतो, मशागत करतो, कुठेतरी पेरणी करतो, पण कुठेतरी अवकाळी पाऊस आलेला असतो. या अवकाळी पावसामुळे त्याने केलेला पीक असतं ते जळून जातं.
जर अवकाळी पावसामुळे ते नष्ट होतं, जर गारपीट झाली तर पूर्णचे पूर्ण पीक हे भुईसपाट होतं, जर दुष्काळ पडला तर केलेले पीकसुद्धा हे नष्ट होतं. त्यामुळे कुठेतरी त्यांनी घेतलेले कर्ज हे तो परत फेडू शकत नाही, कारण की त्यांनी घेतलेले कर्ज हे पूर्ण जमिनीच्या मशागतीत गुंतवलेलं असतं, तो कर्ज परत फेडू शकत नाही. शेतकऱ्यांनी जर हे पीक जर नष्ट झालं तर तो आपल्या मुलाबाळांसाठी सुद्धा उपाशीपोटी झोपावं लागतं. पुढे शाळा सुरू होण्याचे दिवस असतात, आत्ताच जूनचा आणि मार्चचा हे जर कर्ज वसुलीचे दिवस असतात. याच काळामध्ये पुढे पावसाळा सुरू होतं, परंतु या पावसाळ्यामध्ये जर शेतकऱ्यांना जर काहीच जर झालेलं नसतं, बँकांना कर्ज वसुलीचे तगादे लावलेले असतात. त्यामुळे शेतकरी जर अवघ्या जगाचा मायबाप पोशिंदा शेतकरी उपाशी झोपतो, पण तो विजय माल्यासारखा एक उद्योगपती परदेशात जाऊन आयुष्यभरात जिंदगी जगत असतो. त्याच्यासाठी वेगळे नियम आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी वेगळे नियम ही कुठेतरी एक चिंताजनक अशी गोष्ट आहे भोईटे सर. नक्कीच हेमंत, चिंताजनकच आहे. खरं तर मनाला वेदना देणारी बाब आहे. प्रश्न पडतो की अशा पद्धतीनं म्हणजे तो शेतकरी आपल्याला अकोल्यातला मगाशी जो सांगत होता धनंजय साबळे यांना की अहो मी सातबारा दिलाय, मला आता पेरणी करायची आहे पण पैसे देत नाही आहे बँक. तो त्या बँकेत सारख्या एरिया मारताना दिसतोय, पण त्याला कोणी दाद देत नाही. दुसरीकडे मात्र रांगा लावून उभे होते तेव्हा बँका विजय मल्ल्यासाठी. हे एकटे विजय मल्ल्या नाही आहेत, असे अनेक विजय मल्ल्या आहेत. विश्वासजी, किंबहुना ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचं एक महत्त्वाचं काम म्हणजे गेल्या 25 वर्षामध्ये सातत्याने जी मोठी कर्ज लोकांनी परत केली नाहीत त्यांच्या विरुद्ध एक आम्ही मोहीम उघडली आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही जस्टिफाय केली, कारण तो एक सामाजिक प्रश्न होता आणि त्या सामाजिक प्रश्नाकडे त्याच सहानुभूती पद्धतीने बघायला पाहिजे. म्हणून आम्ही मोठ्यांची कर्ज कुठली हे सांगण्याचा एक मोठा उपद्व्याप केला, जो माध्यमांना पण तो उपद्व्याप वाटला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोठ्यांनी किती कर्ज बुडवली हे देत नव्हती, बँकिंग सिक्रेसी लॉच्या अंडर दडवून ठेवत होती. आम्ही ते उघड केलं आणि सांगितलं आमच्यावरती काय कारवाईची करा, पण मोठे चोर कोण आहेत, बँकांच्या ठेवीदारांचे पैसे लुटणारे कोण आहेत ही नावं दिली. 1995 पासून आत्तापर्यंत आम्ही किमान 6 वेळा हे केलेलं आहे. लेटेस्ट जे आम्ही केलं ते 2013 मध्ये केलं आणि तेव्हा आम्ही केवळ आकडा देत बसलो नाही, तर 400 मोठे कोण असे कर्जदार आहेत की ज्यांनी आपले पैसे परत केले नाहीत. त्याच्यामध्ये मग मल्ल्या ह्याचं एकूण 10,000 कोटी आहे, परंतु ज्या बँकेने कारवाईला सुरुवात केली त्या युनायटेड बँक ऑफ इंडिया, त्यांचा जो आकडा होता तो आम्ही 2,300 कोटीचा लिहिला आणि ज्या ज्या केसेस सूट फाईल्ड होत्या त्यांची नावं घेतली. मग त्यात विन्सम डायमंड आहे, ज्याचा मेहता नावाचा मालक आता दुबईला आहे आणि त्याने आता भारताचं नागरिकत्व सोडून तो सेंट किट्समध्ये गेला आहे, म्हणजे वेस्ट इंडिजचं एक बेट आहे ज्याला टॅक्स हेवन म्हणतात, ज्या ठिकाणी त्याची सगळी त्यांनी इथली निर्माण केलेली संपत्ती तो लुटून गेलेला आहे. असा एक मेहता विन्सम डायमंड, त्याचं मूळचं नाव सूरज डायमंड, त्याने जवळजवळ 12 ते 13 बँकांकडून पैसे घेतलेत आणि त्याचा आकडा मल्ल्यापेक्षा जास्त आहे, तो जवळपास 14,000 कोटी आहे. तुम्ही आजच्याच वर्तमानपत्रात काढून बघा व्हिडिओकॉन. आता व्हिडिओकॉनचे 2-3 नावं सुप्रसिद्ध आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, पण तो व्हिडिओकॉनचा फुगा फुटतोय. व्हिडिओकॉन कुठलंच खरं निर्माण करत नाहीत. इट्स अ बिग ट्रेडिंग कम्युनिटी आणि त्याचं बँकांकडचं एकूण लोन जर बघितलं तर कदाचित तो सर्वात मोठा कर्ज बुडव्या म्हणजे विलफुल लोन डिफॉल्टर, जाणीवपूर्वक कर्ज थकवणारा उद्योगपती असं नाव लवकरच जाहीर होईल. आणि आता मी आजच सांगत नाही, तर इकॉनॉमिक टाइम्स आणि मिंट या वर्तमानपत्राने हा रिपोर्ट दिलेला आहे, पण हेच नाव आम्ही 2012 साली घेतलेलं होतं. त्यामुळे विन्सम डायमंड, व्हिडिओकॉन, सुझलॉन, मल्ल्या, त्यानंतर रुया शेट आहेत आपले SR ग्रुप, हा IDBI बँकेचा सर्वात मोठा कर्ज बुडव्या, परंतु आज विदेशात जाऊन कंपन्या विकत घेतोय. टाटाने सुद्धा लंडनला जाऊन ते विमान कंपनी आणि मोटर कंपनी घेतली, पण आता ती सुद्धा विकून टाकण्याच्या गोष्टी आता चाललेल्या आहेत. स्टील कंपनीमध्ये आज हाच व्यवहार चालू आहे. जे भारतीय मोठे उद्योगपती निर्माण झाले ते आज नॉन परफॉर्मिंग असेट निर्माण करतायत. त्यामुळे स्टील उद्योग, मोटार उद्योग या सर्व ठिकाणी आणि अर्थात पॉवर या सर्व ठिकाणी थकीत कर्ज, बुडीत कर्ज दिसतंय आणि त्यातले मोठे 10 कॉर्पोरेट्स तर आम्ही नावं घेतली, पण 400 नावं विश्वास उदगी यांच्यासारखे कार्यकर्ते नेते देत असतात, मात्र त्यांना त्याची कोणी दखलही घेत नाही. दखल घेतील तरी कसे? एकीकडे दिसतंय काय आपल्याला, शेतकऱ्यांच्या नशिबी कर्ज वसुलीसाठी तगादे लावले जातात, एक प्रकारे त्यांच्या जीवनात नरक यातना आणल्या जातात, नरक यातना त्यांना दिल्या जातात, जप्तीचा वरवंटा फिरवला जातो. दुसरीकडे मात्र काही मोठे बडे उद्योगपती, हिरे व्यापारी, पहा तुम्ही, इकडे लुटमार केली एक प्रकारे त्यांनी आणि दुसरीकडे तिकडे जाऊन टॅक्स हेवनमध्ये स्वर्गात ते मस्तपैकी आनंदात ऐश करतात. हाच जो विरोधाभास आहे, याचाच आपल्याला पंचनामा करत पुढे जायचं आहे. थोडंसं थांबूया एका ब्रेकसाठी.
बड्या धेंडांसाठी कर्जाची खिरापत, तर दुसरीकडे सामान्य शेतकऱ्यांवर मात्र कर्ज वसुलीसाठी जप्तीचा वरवंटा फिरवला जातो. याच मुद्द्यावर आपली चर्चा चाललेली आहे आणि उगाच हा मुद्दा घेतलेला नाही आहे. बड्या धेंडांच्या वेगवेगळे कारनामे, त्यांच्यावर किती मोठ्या खिरापती त्यांना वाटण्यात आलेल्या आहेत, याबद्दल विश्वास उदगी सातत्याने सांगतायत. दुसरीकडे सिद्धार्थ मोकळे आहेत, हेमंत चोपडे, बारामतीचे वसंत मोरे, तसंच आता बीडहून आपले प्रतिनिधी अविशांत खुमकर यांनी तिकडचं वास्तव आपल्या नजरेसमोर आणलं आहे. आपल्यासोबत बीड जिल्ह्यातले काही शेतकरी आहेत, त्यांना विचारू की नेमका काय सांगाल. सध्या शेतकरी अडचणीत आहेत आणि या पुनर्गठनाचा विषय पण समोर आलाय, काय सांगाल. काय होते, शेतकरी बँकेकडे कर्ज काढायला जाते. कर्ज काढायला गेल्याच्या नंतर बँक कर्ज देते त्यांना, पण त्याचं व्याजावर त्यांनी थोडी बंद केली पाहिजे. 1 वर्ष झाल्यानंतर परत व्याज वाढलं जाते. त्यामुळे शेतकरी जास्त अडचणीत चाललाय. अडचणीत आल्याच्या नंतर शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळं शासनाने त्याच्यावर थोडं नियंत्रण करण्याचा प्रयत्न करावा. अडचणी म्हणजे आता खताचं बियाण्याचं खर्च वाढतच चाललेला आहे. तेव्हा हे करण्यासाठी आपल्याला लोन काढल्याशिवाय पर्याय नाही. आणि लोन काढल्याच्या नंतर काय होते, शासन त्याला व्याज लावित चालते. त्यामुळं शेतकरी आणखी लय अडचणीचं होत चाललेला आहे. आता काय मागणी तुमची. शासनाने फक्त काय करायला पाहिजे, जे कर्ज देतात आपल्याला, त्या कर्जाचं व्याज थोडं त्यांनी थांबवलं पाहिजे, कमी केलं पाहिजे. मला असं वाटतं, सरकार मायबाप कर्ज देते, पण त्या कर्जातून कर्ज जे घ्यायचं आपल्याला त्याच्यातून बोजा उतार्यावर येणं, हेलपाटे मारणे, हे सगळे प्रकार थोडे शिथिल केले पाहिजे. आणि मायबाप सरकारने आता एकतर दुष्काळी परिस्थिती आहे, ह्या दुष्काळी परिस्थितीतून थोडा कुठंतरी पाऊस पडण्यास सुरुवात झाली. त्याच्याकरता बियाणे घ्यायला पैसा नाही. काही थोडं लोन घ्यावा म्हणतो तर लोनातून असे हेलपाटे मारावे लागते. नेमकं काय करावं कळत नाही. थोडाफार पाऊस सुरू झाला आहे, याच्यावर थोडं सरकारने मायबाप सरकारने थोडा विचार करून शेतकऱ्याला थोडी सवलती द्यावात आणि जप्ते आणू नयेत, हे असं आमचं म्हणणं आहे. शासनाने आता काय शेतकऱ्यापुढे एकच पर्याय आहे. आता थोडाफार पाऊस सुरू झाला आहे आणि 4-2 दिवसात जर झाला तर बियाणं लागते, खतं लागते. एकतर आता बियाणं उपलब्ध असेल किंवा नसेल हे काय आम्हाला शेतकऱ्याला काही सांगता येत नाही. परंतु जे काय भेटल योग्य भावात आणि व्यवस्थित आम्हाला शेतकऱ्याला मिळावा, एवढीच मागणी आमची. आणि कर्जाचं पुनर्गठन करताना व्याजाला व्याज लावलं जाते आणि जे बँकाचा राष्ट्रीयकृत जे बँक आहे त्या जप्तीची कारवाई करू म्हणतात, ती कुठेतरी थांबवलं पाहिजे. त्या प्रकारे जरा सरकारने थोडंसं आम्हाला मदत केली तर बरं होईल. कॅमेरामन सागरसह मी अविशांत कुमकर, मी मराठी न्यूज, बीड. कोणत्याही जमातीवरही कमेंट नाही आहे, मात्र पठाणी कर्ज, पठाणी व्याज आणि पठाणी वसुली, एक पूर्वी हे शब्द खूप ऐकायला मिळायचे आणि त्यातूनच कुठेतरी मग सहकारी बँका वगैरे वगैरे सुरू झाला एक उपाय म्हणून. मात्र आज सरकारी बँका आणि सहकारी बँकासुद्धा काही प्रमाणात जे करतात आहे ना, याला त्याच पठाणी व्याजाचे आणि पठाणी वसुलीचेच आठवण करून देणारं एक वेगळं विदारक वास्तव समोर येत आहे. थोडंसं थांबूया एका ब्रेकसाठी. ब्रेकनंतर आपण विश्वास उदगी आणि सिद्धार्थ मोकळे यांच्याशी याच मुद्द्यावर चर्चा करूया. अर्थव्यवस्था कृषी आधारित, शेतकरी म्हणजे आमचा बळीराजा, आमचा अन्नदाता, खूप अशी स्तुतीसुमनं आपण उधळत असतो. मात्र प्रत्यक्षात काय घडतं ते आपण पाहतो आहे की बड्या धेंडांसाठी कर्जाच्या किरापती वाटल्या जातात. दुसरीकडे मात्र आपल्या इंदापूरमधला आपला एक शेतकरी बांधव स्वतःचं जीवन संपवतो. काय त्याचं दुःख नसतं? त्याला कर्ज फेडायचं नसतं का? इतरही शेतकऱ्यांचं तुम्ही ऐकलं, त्यांना कर्ज फेडायचं नाही आहे असं नाही, कर्ज बुडवायचं आहे, मल्ल्याप्रमाणे पळून कुठेतरी जाऊन ऐश करायची आहे, मुळीच नाही. त्यांना कर्ज फेडायचं आहे. त्यांचं भीती एक आहे त्यांच्यावर की अरे जप्तीचा वरवंटा फिरतोय, माझी जमीन गेली तर मी काय करू. एका वेगळ्या भाबड्या आशेतून की मी जर गेलो ना तर किमान हे सर्व संपेल या आशेतून. म्हणजे सिद्धार्थ, तुम्ही गावोगावी फिरत असता, जे दिसतं तुम्हाला वास्तव ते थोडंसं मांडा की प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अनुभव काय येतात. शेतकऱ्यांना सर यंत्रणेच्या पातळीवर कुठल्याही प्रकारची माणुसकी दाखवली जात नाही. साधी माणुसकी सुद्धा, म्हणजे त्यांचा हक्क असतो शेतकऱ्याचा, नागरिक म्हणून, शेतकरी म्हणून त्याच्यासाठी ज्या काही केलेल्या तरतुदी त्या त्याला मिळाव्यात. तो हक्क अधिकार तर खूप दूरची गोष्ट राहिली, साधी माणुसकीच्या दृष्टीने सुद्धा वागणूक दिल्या जात नाही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यालयामध्ये त्यांना विचित्र पद्धतीने वागवलं जातं. मात्र दुसऱ्या बाजूला ज्या बड्या धेंडांना
रेड कार्पेट टाकून सगळी कर्ज दिली जात आहेत, तर त्यांच्या बाबतीमध्ये मात्र वेगळं धोरण यंत्रणा राबवते. आज आपण बघितलं की शेतकऱ्यांवरती जप्तीची कुऱ्हाड आल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. आताच फेसबुकवरती मी आपल्या शो असल्याचं कमेंट टाकली, स्टेटस टाकलं होतं. त्यावर वैजापूर तालुक्यातील, जो महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त अवर्षणग्रस्त तालुका आहे गेले अनेक वर्ष, तर त्या तालुक्यातील माझे शेतकरी मित्र आणि माझे सहकारी आहेत संघटनेतील सोपानराव दारवंटे, त्यांनी माहिती दिली आताच फेसबुकवरती की पीक कर्जासाठीच्या फाईलच स्वीकारायच्या नाही, असं धोरण आता एक नवी ट्रिक आता बँकांनी आणलेली आहे. म्हणजे रिजेक्ट करण्याची नामुष्की घेण्यापेक्षा किंवा इतक्या आल्याने आम्ही हे रिजेक्ट केले ते दिले नाही, तर हे असा आकडा मोठा दिसू नये म्हणून आता फाईलच स्वीकारल्या जात नाही. ही एक नवीन पद्धत छळाची किंवा शेतकऱ्यांना म्हणजे अडवून अकोल्याचं आपण करण्याची. जे दाखवलं, धनंजय साबळेनं त्या शेतकऱ्यासोबत जाऊन बँकेतलं तिकडे ते वास्तव दाखवलं की मी कर्जाची फाईल दिली आहे, 7/12 पण दिलाय, 7/12 दिलाय. मात्र मला कर्ज देत नाही, तर ही तक्रारीला वावच मिळू नये. अगदी आता इथे त्यांनी असं केलं की अशी तक्रार करण्याची सोयच राहू नये, त्यामुळे फाईलच स्वीकारायची नाही आणि तारीखही शेवटची अगदी आलेली असताना ते आता त्या फाईल नाकारल्या जातात सगळं व्यवस्थित असताना. या पद्धतीने अडवणूक विश्वजी, हे जे घडतं की शेतकऱ्यांसाठी एक वेगळं धोरण दिसतं. दुसरीकडे आज सुद्धा जी बातमी आली की नव्यानं पुन्हा एकदा काहीतरी लाईफलाईन देऊया, जे कर्ज बुडवे उद्योग आहेत त्यांना. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर ह्या नवीन नवीन कल्पना सुचवत आहेत. NPA केव्हा दाखवायचं केव्हा नाही दाखवायचं हे धोरण त्यांनी 2012 पासून घेतलं. आज जो काही NPA दिसतो 6 लाख कोटीचा, तो गेल्या 2 वर्षामध्ये अचानक 2 लाखाहून 6 लाख कसा झाला? तर मी जे म्हणत होतो की कॉर्पोरेट डेट रिस्ट्रक्चरिंग म्हणजे CDR, कर्जाची पुनर्रचना केलेला टक्का, तेव्हा मी सांगत होतो 2013 साली 8 लाख कोटी आहे आणि RBI सांगत होती की नाही एवढंसं काही नाही आहे, NPA आमचा फक्त 2 लाख कोटी आहे. मी त्यांना सांगतो NPAचं दुसरं नाव CDR आहे, त्यामुळे NPA अधिक CDR मिळून 10 लाख कोटी बँकांचे थकीत आहेत असं स्वच्छ म्हणा ना. आता मी जे म्हणत होतो तसंच झालंय, सगळा CDR NPA दाखवतात म्हणून तो 6 लाख कोटी आहे, पण अजूनही CDR आहे, हे एक भाग. त्यामुळे ते लपवत आहेत, सारखं लपवत आहेत आणि लपवण्याचं धोरण हे ते ठरवतात. की आज त्यांनी काय ठरवलंय की ज्या कंपन्या कर्ज परत करत नाहीत त्या कंपन्या आजारी आहेत, बँकांनी काय करावं, त्या कंपन्यांचे शेअर्स विकत घ्यावेत आणि त्यांच्यावरती आपले स्वतःचे डायरेक्टर पाठवावेत. आता इथे माझा मुद्दा, मी बँकर आहे, मी कर्ज दिलेलं आहे, आता तो कर्ज परत करत नाही तर मी त्याचा कारखाना चालवायला घ्यायचा आणि माझं कर्ज वसूल करायचं. माझं साधं म्हणणं आहे, मी बँक चालवू शकत नाही, मी त्याचा कारखाना काय चालवणार? मी दिलेलं कर्ज परत करण्याकरता आज आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नर दुसऱ्याचा सांगतात आजार आपण विकत घ्यायचा. हा, त्यामुळे ती कंपनी मी चालवायला घ्यायची. म्हणजे आता त्यांनी बँक्रप्सी लॉ नावाचा नवीन कायदा पार्लमेंट पास केलाय. म्हणजे ती कंपनी आजारी म्हणून डिक्लेअर केल्याला ते मोकळे आणि आम्ही आमचं कर्ज बेलआउट करा हे करायला ती जी मागणी येते, म्हणजे बॉरोवरचं कर्ज बेलआउट करणं, तो कारखाना बंद करणं, तिथल्या कारखान्याच्या तिथल्या कामगारांचा प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युटी यांनी दिलेला असतो, पगार थकवलेला असतो, बँकेचं कर्ज बुडवलेलं असतं. त्यामुळे तो कारखाना बेलआउट करणं, अशा तऱ्हेने आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर बोलतायत.